आजचे हे तोडगे वाचल्यानंतर लोक एकच म्हणतात, इतक्या छोट्या सवयी पण परिणाम मात्र इतके मोठे. हो, खरंच खूप परिणामकारक हे तोडगे आहेत. तर तोडगा नंबर 1, सुवासिनीने आपली ओढणी किंवा मग पदर कधीही जमिनीवर पडू देऊ नये. कारण माहीत आहे का, पदर म्हणजे हे सौभाग्याचं प्रतीक राहतं आणि याचा फायदा काय होईल, पतीचं आरोग्य, नात्यात गोडवा आणि तुमच्या घरात लक्ष्मी स्थिर राहते. तोडगा नंबर 2, स्वयंपाक करताना भांडं खाली पडून आवाज जर झाला असेल तर लगेचच 1 चमचा पाणी तिथे शिंपडावं. कारण अचानक झालेली नकारात्मक ऊर्जा अशाने थांबते आणि फायदा, भांडण, तणाव आणि तुमच्या घरातील अपशकुन हा टाळला जातो. तोडगा नंबर 3, घरात कधीही रिकामे डबे हे उघडे ठेवू नका. ते स्वच्छ ठेवा आणि झाकण बंद असलेले. रिकामेपणा म्हणजे दारिद्र्याचं चिन्ह आणि याचा फायदा, अन्नधान्य आणि पैसा कधीच कमी पडत नाही. तोडगा नंबर 4, रात्री झोपण्याआधी स्वयंपाकघरात 1 दिवा 1 मिनिट पेटवून ठेवावा कमीत कमी. याचं कारण अन्नपूर्णा देवीची कृपा तुमच्यावर राहते आणि फायदा, घरात सुख, समाधान आणि भरभराट वाढते. तोडगा नंबर 5, संध्याकाळी घर झाडताना कचरा कधीही बाहेरच्या दिशेने ढकलू नका. कारण लक्ष्मी अशाने बाहेर जाते आणि याचा फायदा असा होईल की तुमच्या घरातील धनसंचय हा टिकून राहील. तोडगा नंबर 6, उंबरठ्यावर बसून कधीही केस विंचरू नका. संध्याकाळी सुद्धा कधी केस विंचरायचे नाही. कारण उंबरठा म्हणजे लक्ष्मीचं स्थान आणि याचा फायदा, सौभाग्य आणि तुमचा सन्मान टिकतो. तोडगा नंबर 7, घरात एखादी वस्तू तुटली तर ती 24 तासात बाहेर टाका. कारण तुटलेल्या वस्तूंमध्ये नकारात्मकता ही साठते आणि याचा फायदा, अडथळे आणि आजार हे तुमच्यापासून दूर राहतात. तोडगा नंबर 8, सकाळी उठल्यावर पहिल्यांदा शब्द पहिला हे गोड बोला. कारण शब्दांमध्ये ऊर्जा असते आणि याचा फायदा, तुमचा पूर्ण दिवस सकारात्मकतेचा जातो. तोडगा नंबर 9, झोपताना उशीखाली पर्स किंवा पैसे हे कधीच ठेवू नका. कारण पैशाची ऊर्जा अशाने अडकते आणि याचा फायदा असा होतो की तुमच्या आर्थिक अडचणी ह्या खूप कमी होतात. तोडगा नंबर 10, संध्याकाळी मीठ हे कोणालाही देऊ नका. कारण मीठ म्हणजे घराची स्थिरता असते आणि याचा फायदा, घरातील सुख आणि शांती टिकून राहते. तोडगा नंबर 11, संध्याकाळी घरात कधीही शिट्टी वाजवू नका. कारण शिट्टी म्हणजे गरिबी आणि अस्थिरतेचं आमंत्रण मानलं जातं आणि याचा फायदा असा होईल तुम्हाला की तुमच्या घरात शांतता, स्थैर्य आणि लक्ष्मीची कृपा टिकून राहील. आता तोडगा नंबर 12, स्वयंपाकघरात कधीच रडू नका. कारण अन्नपूर्णेच्या स्थानी नकारात्मक भावना जातात आणि फायदा असा होईल याचा, अन्न, पैसा आणि आरोग्य यामध्ये अडथळे येत नाहीत. तोडगा नंबर 13, झाडू कधीही उभी ठेवू नका. ती आडवीच ठेवा. कारण उभी झाडू म्हणजे घरातील ऊर्जा वरच्या दिशेने निघून जाणे आणि याचा फायदा असा होईल तुम्हाला की तुमच्या पैशाची गळती थांबेल. तोडगा नंबर 14, रात्री झोपण्याआधी आरशात स्वतःकडे जास्त वेळ पाहू नका. कारण आरसा हा ऊर्जा शोषून घेत असतो आणि याचा फायदा, झोप शांत लागते आणि तुमचे मन हे स्थिर राहते. आता तोडगा नंबर 15, देवघरात वापरलेलं पाणी दुसरीकडे इकडे तिकडे कधीच टाकू नका. ते झाडाला टाका, तुळशीला पण टाकायचं नाही. कारण ते पाणी पवित्र असतं आणि फायदा असा होतो की घरात तुमच्या शुभ ऊर्जा वाढते. तोडगा नंबर 16, स्वयंपाक करताना अन्न खाली पडलं तर लगेच उचलून देवाचं नाव घ्या. कारण अन्नाचा अपमान अशाने टळतो आणि फायदा असा होईल की अन्नधान्याची कमतरता तुम्हाला कधीच येणार नाही. तोडगा नंबर 17, घरात कोणाचाही फोटो उलटा ठेवू नका किंवा उलटा पडूसुद्धा देऊ नका. कारण त्या नात्यांमध्ये ताण तणाव निर्माण होतो आहे आणि फायदा, संबंध मजबूत राहतात. तोडगा नंबर 18, संध्याकाळी पाय धुतल्याशिवाय स्वयंपाकघरात कधीच जाऊ नका बाहेरून आले असाल तर. कारण बाहेरची नकारात्मक ऊर्जा आत येते आणि याचा फायदा असा होईल की घराची पवित्रता टिकते. तोडगा नंबर 19, कुंकू कधीही जमिनीवर सांडू देऊ नका. कारण कुंकू म्हणजे सौभाग्य. याचा फायदा असा होईल की स्त्रीचं तेज आणि नात्याची तुमची गोडी ही
टिकून राहील नेहमीसाठी. तोडगा नंबर 20, रात्री रिकाम्या भांड्यात पाणी भरून ठेवा. पाण्याचं भांडं कधीच रिकामं ठेवायचं नाही, कारण रिकामेपणा म्हणजे अभावाचं चिन्ह. याचा फायदा असा होईल की घरात समृद्धी आणि भरभराट वाढते. तोडगा नंबर 21, संध्याकाळी घरात मीठ उधार देऊ नका, कारण मीठ म्हणजे लक्ष्मीचं प्रतीक राहते. आणि याचा तुम्हाला फायदा असा होईल की पैशाची अडचण, कर्ज आणि तुमचं नुकसान टळतं. तोडगा नंबर 22, रात्री झाडू लावून कचरा कधीच बाहेर टाकू नका, कारण लक्ष्मी घराबाहेर जाते असं मानलं जातं. आणि याचा फायदा असा होईल तुम्हाला की तुमचा धनसंचय वाढतो आणि खर्चावर नियंत्रण राहतं. तोडगा नंबर 23, देवघरात तुटलेली मूर्ती किंवा मग तुटलेला फोटो कधीच ठेवू नका, कारण अपूर्णतेमुळे नकारात्मक ऊर्जा वाढत असते. आणि याचा फायदा असा होईल की पूजा तुमची फलदायी होते आणि तुमच्या मनाला शांती मिळते. तोडगा नंबर 24, घरात वापरलेले फाटलेले कपडे कधीच साठवू देऊ नका, कारण जुन्या ऊर्जेमुळे अडथळे निर्माण होत असतात. आणि याचा फायदा असा होईल तुम्हाला की नवीन संधी आणि शुभ घटना सुरू होतील. तोडगा नंबर 25, रात्री अंथरुणाखाली बूट किंवा चप्पल हे कधीच ठेवू नका, कारण याने नकारात्मक स्पंदन झोपेवर परिणाम करतात. आणि याचा फायदा असा होईल की झोप शांत लागते आणि आरोग्य सुधारते. तोडगा नंबर 26, घरात अचानक किडे झुरळ वाढले तर मिठाच्या पाण्याने तुमची फरशी नक्कीच पुसाईल. आठवड्यातून एकदा तरी करायचं नक्की आहे, कारण नकारात्मक ऊर्जा साचलेली असते. आणि याचा फायदा असा होईल की घर हलकं, स्वच्छ आणि प्रसन्न वाटू लागतं. तोडगा नंबर 27, अगरबत्ती लावायची असेल देवाजवळ तर नेहमी 1, 3 किंवा 5 अशा विषम संख्येतच लावा, कारण समसंख्या ही ऊर्जा अडवत असते. आणि याचा फायदा पूजा पूर्ण होते आणि फळ होते. तोडगा नंबर 28, देवघरात ठेवलेली घंटा रोज एकदा तरी नक्कीच वाजवा. एकदा तरी घंटानाद नक्कीच करावा, कारण ध्वनी कंपन नकारात्मकता तोडतात आणि फायदा घरात सकारात्मक वातावरण तयार होतं. तोडगा नंबर 29, घरात कधीही रिकाम्या बाटल्या किंवा डबे साठवू देऊ नका, कारण रिकामेपणा म्हणजे अभावाचं चिन्ह. आणि ह्या तोडग्याचा फायदा असा होईल की समृद्धी आणि भरभराट वाढते. तोडगा नंबर 30, संध्याकाळी घरात अंधार कधीच राहू देऊ नका. छोटासा दिवा तरी लावा, कारण अंधार म्हणजे नकारात्मकता. आणि याचा फायदा लक्ष्मीचं आगमन होतं आणि तुमचं घर प्रसन्न राहतं. एक छोटा झिरोचा लाईट तरी सुरू ठेवायचा. हे तोडगे वाचणाऱ्याला असं वाटतंच, अरे हे तर रोजच्या आयुष्यातले आहेत, पण परिणाम मात्र खूपच जबरदस्त आहेत खरोखर. तोडगा नंबर 31, रात्री आरसा समोर ठेवून झोपू नका, कारण आरसा ऊर्जा दुप्पट परत पाठवतो. नकारात्मक विचार अशाने वाढतात आणि याचा फायदा झोप शांत लागते आणि तुमचा मानसिक ताण तणाव कमी होऊन तुमची मनस्थितीसुद्धा चांगली राहते. तोडगा नंबर 32, घरात फुटलेली काच, तुटलेली भांडे हे कधीच साठवू देऊ नका, कारण तुटलेल्या वस्तू हे अपयशाचं प्रतीक मानल्या जात असतात नेहमीसाठीच. आणि याचा फायदा तुम्हाला असं होईल की तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर होतात आणि तुम्हाला प्रत्येक कामात यश हे मिळूच लागतं. तोडगा नंबर 33, स्वयंपाकघरात रडत किंवा मग चिडून अन्न हे कधीच बनवू नका, कारण अन्नात जे तुम्ही विचार करता त्याच भावना उतरतात. कारण याचा फायदा घरात शांतता, आरोग्य आणि प्रेम वाढतं. तोडगा नंबर 34, मुख्य दरवाजासमोर चप्पल उलट्या कधीच ठेवू नका, कारण उलटी चप्पल ही नकारात्मकता आकर्षित करत असते. याचा फायदा घरात शुभ ऊर्जा तुमच्या स्थिर राहते. तोडगा नंबर 35, रात्री वापरलेले भांडे सिंकमध्ये ठेवून कधीच झोपू नका, कारण अपूर्णता आणि दारिद्र्याचं हे फार मोठं लक्षण मानलं जातं. याचा फायदा लक्ष्मीची कृपा तुमच्यावर टिकून राहते. तोडगा नंबर 36, घरात कधीही तुटलेलं घड्याळ अजिबात ठेवू नका, कारण थांबलेलं घड्याळ म्हणजे तुमचं थांबलेलं भाग्य. आणि फायदा याचा प्रगती आणि संधी तुम्हाला पुन्हा सुरू होतात. हे तोडगे वाचल्यावर लोक हेच म्हणतात, इतक्या छोट्या सवयी पण परिणाम मात्र याचे खूप मोठे आहेत. फक्त तुम्हाला ह्या तोडग्या नित्य सातत्याने करावे लागतील आणि ह्या सर्व तोडग्याच्या तुम्हाला सवयी लावाव्या लागतील, म्हणजेच त्या रोज रोज
घडून येतील. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक आणि कमेंट नक्कीच करा. आणि हो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.